आज गेलो परत एकदा कॉलेजला आणि नंतर आठवलं अरे अभिषेक भाऊची तर बॅग फाटेल म्हणलं. अरे मग कुठं जावं म्हणलं. अरे तिथं आहे म्हणे श्रीराम चौकामध्ये, चला म्हणते जाऊ. तर कसं काय पब्लिक मस्त ना मजेत ना. आपलं स्वागत आहे आपल्या नवीन दैनंदिनीमध्ये. तर आपण लय खूप दिवसानंतर परत एकदा कॉलेज जाणार होतो. ते आपला मागचा प्रोजेक्ट बाकी होता ना, तेवढं परत एकदा करायला जाणार होतो आपण मस्तपैकी. लय दिवसानंतर मॅडम म्हणे लवकर या म्हणणे, तर तुमचे नापास होता म्हणून. अरे बाबू नको नापास व्हायला. तर सगळ्यात पहिले बाबांचं दर्शन वगैरे घेतलं, परत विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतलं बाहेरूनच. लय टाइम झाला होता आम्हाला. आम्ही कधीच्या 9 जातो ना, 8ला असतं कॉलेज आणि आम्ही 10ला जातो. म्हणलं वा काय बोलावं आता. जाऊ दे, तरी गेलो आपण कॉलेजला. लगेच तिथे दिसले मुंबईवरून पालखी आलेली होती मस्त, एकदम गाणे बिणे घेऊन मस्त नाचत होते बाबांची, एकदम भारी वाटत होतं. लगेच गेलो आपण. लगेच अभिषेक भाऊ लय जोरात गाडी चालली होता. म्हणलं अरे थोडं दमाने घे भाऊ. म्हणजे नाही आले आपल्या लवकर जायचं, लय टाइम झाला. म्हणलं बाबा अरे काय माणूस आहे म्हणलं तू. त्याच्यात गाडी वगैरे पार्क केली. म्हणलं चल वरती जायचं आता, लय झालं भांडणं भाषण. लगेच वरती गेलो, परत एकदा बाबांचं दर्शन घेतलं. वर्ग लय भारी दिसत होतं, कोणाचंच लेक्चर नव्हतं. म्हणलं अरे काय टायमाला आलो म्हणलं आपण. लगेच आपलं काम होतं ते लायब्ररीमध्ये वगैरे गेलो, तेवढं काम एकदम निपटून घेतलं. म्हणलं चल आपण पहिले तुझी बॅग शिवून आलो म्हणलं. ते लेट डोक्याला ताण होता, ते गेलो त्याच्यात पण होती राव. बॅग एक तर बॅग शिवायचं गेलं म्हणलं, लाईट गेली म्हणे. आणि बाबा कुठेतरी बाहेर गेले होते. म्हणलं पाहू आता कशी काय फाटली. म्हणजे तरी आपण बॅग टाकून बँकेत जाऊ म्हणलं. बँकेत जायच्या पहिले काहीतरी खाऊ म्हणलं. थोडंफार खाल्लं. लगेच भाऊनी एकदम कोणाला भाऊला बसलं, भाऊ तुला काय कोण दिली म्हणे. भाऊ दिली म्हणे त्या. म्हणलं बरोबर लोकेशन लावेल म्हणलं तू. चला मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. एकदम जय साईनाथ.